हिंगोली लोकसभेसाठी आज वंचित बहुजन आघाडीची यादी एक जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये नांदेडचे डॉक्टर बी.डी. चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। डॉक्टर साहेब, वंचित आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली, काय आपली पहिली प्रतिक्रिया? तमाम महाराष्ट्रातील ओबीसी, मुक्त भटके, बलुतेदार, बंजारा, आलुतेदार सर्वच वंचित घटकाकडून श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांचे कोटी कोटी आम्ही ऋण व्यक्त करतो आणि या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी आम्हाला जे सन्मान दिलं आहे त्या बाळासाहेबांचं आम्ही आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्या ऋणात राहून आम्ही हिंगोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आम्ही मोठ्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक उद्याला लढवणार आहोत। पुन्हा एक वेळ तमाम या महाराष्ट्रातील बहुजन आणि ओबीसी समाजातील दीनदलित शोषितांना विनंती करतो, ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेब या उमेदवार देतील त्या त्या ठिकाणी काही न पाहता बाळासाहेबाच्या पाठीशी आपण उभं राहावं असं मी जाहीर आवाहन करतो। एकंदरीतच हिंगोली मतदारसंघामध्ये बरेचसे वादंग सुरू आहेत। हेमंत पाटील यांना बदलवण्याकरिता भाजप देखील तिथं आग्रही आहे आणि अशातच आता तुम्ही देखील तिथं उमेदवारी मागत आहेत। काय पहिलं तिथलचं सगळ्यात महत्त्वाचं कुठला मुद्दा राहणार आहे हिंगोलीसाठी की जे तुम्ही पुढे घेऊन जाणार आहेत? आता त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही। मी माझ्या पक्षासंदर्भामध्ये बोलणार आणि माझं जे व्हिजन आहे ते मी हे ठरवणार आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे पाण्याच्या सिंचनाचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे। आता संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं कुठेही त्या ठिकाणी कारखाने तुम्हाला दिसणार नाही, कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी MIDC दिसणार नाही। एवढी प्रचंड युवकांची या ठिकाणी अवहेलना झालेली आहे की त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम नाही। युवकांच्या हाताला काम मिळावं, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावं आणि शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी आणि वंचित घटकांसाठी मी या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे। म्हणूनच मी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे आणि मला बाळासाहेबांनी दिलेली आहे। हे होते डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।